नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आज आपण शिकतोय ते म्हणजे प्लगइन्स। आता प्लगइन्स काय असतात म्हणजे फोटोशॉप हे तुमचे एक सॉफ्टवेअर आहे, याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काम करण्यासाठी प्लगइन्सचा उपयोग होतो। फोटोशॉप मध्ये वेगवेगळे प्लगइन्स आहेत, त्यात हे अनुराग नावाचं प्लगइन्स आहे। इथे तुम्ही बघू शकता की फार जास्त मॅन्युअली वर्क करावं लागत नाही प्लगइन्स जर तुम्ही वापरत असाल। या प्लगइन्स कडे जर बघितलं तुम्ही तर इथे बघा फोटो हे अशा पद्धतीने तुम्ही वन क्लिक फोटो डेव्हलप करू शकता। त्यानंतर आहे हे स्किन फायनर, बऱ्यापैकी काम तुम्ही या प्लगइनच्या माध्यमातून करू शकता। ते प्लगइन्स कसे वापरायचे ते आपण आता बघूया। हे काही प्लगइन्स आहेत, यापैकी काही प्लगइन्स आपण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये दिलेले आहे। समोर तुम्हाला इमेज दिसते ज्याच्यावरती काही ॲक्ने आणि पिंपल्स आहेत। इमेजिनॅमिक पोर्ट्रेचर वापरून तुम्ही वन क्लिक असा स्मूथनेस त्याला आणू शकता किंवा फायनल वर करू शकता। काही प्लगइन्स तुम्हाला मोफत अवेलेबल आहे, काही प्लगइन्सचे पैसे घेतात। शक्यतो पेड प्लगइन्स आहेत सगळे। हे निक कलेक्शन म्हणून आहे, इथे तुम्ही वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकता या प्लगइन्सचा वापर करून। तर ते प्लगइन्स कसे वापरायचे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। प्लगइन्स परफेक्ट दिसण्यासाठी आपण एक फोटो घेतोय। हा एक फोटो घेतला मी। आता प्लगइन्सचा यूज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फिल्टर मध्ये जायचं आहे आणि इथे प्लगइन्स आहे। हे फ्री आपण क्रॅक केलेल्या सॉफ्टवेअर मध्ये फ्री दिलेले प्लगइन्स आहेत। त्यापैकी इमेजिनॅमिक पोर्ट्रेचर, त्यातील पोर्ट्रेचर वरती क्लिक करायचं आहे। पोर्ट्रेचर वरती क्लिक केल्यानंतर आपण काय करूया, इमेज इथे एक विंडो ओपन होईल। इथं प्रीसेट आहे, हे वेगवेगळे प्रीसेट तुम्ही वापरू शकता किंवा कस्टमाइज कामही करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही प्लगइनचा वापर करू शकता। हे बघा, ही ओरिजिनल इमेज आहे, ही ऑटो करेक्शन केलेली इमेज आहे। इथे वेगवेगळे प्रीसेट आहे, त्या प्रीसेटच्या माध्यमातून तुम्ही वन क्लिक काम करू शकता। खालील टूल्स वरती क्लिक करून तुम्ही आणखी कस्टमायझेशन त्यात अजून करू शकता। त्यानंतर आणखी काही प्लगइन्स आहे, इथे निक कलेक्शन म्हणून आहे, त्यात एवढे सगळे ऑप्शन्स आहेत। त्यातील कलर इफेक्ट्स प्रो हे आपण बघूया। हे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, इथे वन क्लिक एडिटिंग साठी याचा यूज होतो। तुम्ही इथनं कस्टमाइज करू शकता तो अजून। मी ओके करतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी थोड्या वेळात प्लगइन्सच्या माध्यमातून इमेज डेव्हलप करू शकता, रिटच करू शकता। पासपोर्ट फोटो असतील किंवा फोटो रिटचिंग असेल त्यावेळेस प्लगइनचा बऱ्यापैकी यूज होतो। आणखी काही प्लगइन्स आहेत, यात स्किन फायनर म्हणून प्लगइन्स आहे। आता याच्यासाठी काय करूया, आपण एक नवीन फोटो घेऊया जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येईल। एक इमेज आपण ओपन केली आहे। आता आपण काय करूया, फिल्टर मध्ये जाऊया, फोटो टूल बॉक्स, स्किन फायनर। अशा पद्धतीने तुम्ही त्यात चेंजेस करू शकता। इथे अप्लाय प्रीसेट वरती क्लिक केल्यास रेडी प्रीसेट तुम्हाला वापरायला मिळतील। इथून तुम्ही स्मूथिंग आणखी वाढवू शकता। ओके केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने काम झालंय। प्लगइन्सने आपला वेळ वाचतो आणि काम आणखी चांगलं होतं। याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने प्लगइन्सच्या माध्यमातून तुम्ही अगदी कमी वेळात काम करू शकता। प्लगइनचा वापर तुम्हाला फोटो अल्बम डिझाईन असेल, पासपोर्ट फोटो असेल, फोटो रिटचिंग असेल, वेगवेगळे बॅनर बनवताना फोटो डेव्हलपिंग करणं असेल, या ठिकाणी प्लगइनचा तुम्ही चांगल्यापैकी वापर करू शकता। आपल्याकडे वेगवेगळे प्लगइन्स आहेत, अनेक प्लगइन्स तुम्हाला पेड व्हर्जन मध्ये नेटवरती मिळतील। तुम्हाला जे योग्य वाटतील किंवा ज्या प्लगइन्स पासून योग्य आउटपुट मिळते अशा पद्धतीचे प्लगइन्स तुम्ही वापरू शकता। धन्यवाद।